या वेळामध्ये आम्ही प्रभूच्या पवित्र वचनाकडे आमचं लक्ष आम्ही केंद्रित करणार आहोत आणि आम्ही पवित्र शास्त्रामध्ये अनेक गोष्टी आम्ही वाचतो की अनेक देवाच्या लोकांनी परमेश्वराचे शब्द, परमेश्वराच्या वाणीकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि या संबंधीने परमेश्वराचं एक वचन आम्ही वाचणार आहोत. एक महत्त्वपूर्ण शब्द या वचनाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करूया. जुन्या करारामध्ये अनुवाद याचा अध्याय 28 आणि वचन 1 मध्ये डिटोनॉमी चॅप्टर 28 वर्स 1 अनुवाद 28 आणि वचन 1 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला काय सांगत आहे. तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करेल. आणखी वचन 2 पण वाचा. सेम चॅप्टर वर्स 2. तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. आमेन. देवबाप करो हे वचन आम्हा प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो. प्रियांनो, आज आम्ही आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाने आमच्या जीवनातील परिस्थितीमध्ये आम्ही गुरफटलेले आहोत आणि आज अशा एका महत्त्वपूर्ण गोष्टीला आम्ही समजून घेणार आहोत की आम्हाला प्रत्येकांना या वचनामध्ये सांगितल्यानुसार की परमेश्वराची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उच्च करील. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. परमेश्वराची ही वचने आहेत की जी त्याच्या लोकांसाठी प्रियांनो आहेत की जी व्यक्ती परमेश्वराची वाणी ऐकते. हालेलुया. आज आम्ही अशा एका विषयाला अभ्यासणार आहोत, समजून घेणार आहोत की परमेश्वराच्या आवाजाला ऐकण्यासंबंधी काही गोष्टी आज आम्हाला सोडून देणं गरजेचं ठरणार आहे आणि या जर गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं सोडून दिल्या तर परमेश्वराची वाणी आम्ही स्पष्टपणे ऐकू शकू. हालेलुया. किती जणांची इच्छा आहे की परमेश्वराचा आवाज तुम्हाला ऐकायचा आहे? हालेलुया. प्रत्येकांची इच्छा आहे की आम्ही परमेश्वराची वाणी, परमेश्वराचा आवाज आम्ही ऐकावा. परंतु पहिली गोष्ट की आम्हाला परमेश्वराची वाणी ऐकण्यासंबंधी जी अडखळणं येतात किंवा ज्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये सातत्याने चालू असतात आणि त्या कारणाने आम्ही परमेश्वराची वाणी ऐकत नाही किंवा ऐकू शकत नाही, ती पहिली गोष्ट आहे की अंतःकरणामध्ये असलेले विविध गोंधळ, विविध प्रकारची चिंता दूर करणं किंवा सोडून देणं ही पहिली गोष्ट आहे. हालेलुया. आज आमच्या अंतःकरणामध्ये अनेक प्रकारचे गोंधळ आहेत, अनेक प्रकारच्या चिंता आहेत, अनेक प्रकारचे दडपण आहेत, अनेक प्रकारच्या अशा विचार आहेत की ज्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये सातत्याने चालवत काही ना काही चालूच आहे. चिंता आहे, दडपण आहे, काळजी विनाकारण बऱ्याचशा गोष्टी सुद्धा आहेत. आपल्या भविष्याबद्दल असेल, लेकराबद्दल असेल, परिवाराबद्दल असेल की ज्या गोष्टी आमच्या मनामध्ये सातत्याने चालू आहेत आणि त्या कारणाने परमेश्वराची वाणी, परमेश्वराचा आवाज आम्ही ऐकू शकत नाही. प्रियांनो, आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट की आम्ही स्वतःला सिद्ध करण्याचं किंवा जगासमोर आम्ही सर्वस्वी योग्य आहोत ही गोष्ट सिद्ध करण्याचं किंवा मी काहीतरी करू शकतो, मी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट करू शकतो, ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी प्रियांनो आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो आणि त्या कारणाने प्रियांनो आम्ही परमेश्वराची वाणी ऐकू शकत नाही. हा जीवनातील गोंधळ, जीवनातील चिंता, जीवनातील अडखळणं, जीवनातील दडपणं या गोष्टी आज आम्हाला सोडून देणं गरजेचं आहे. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तो आपली सर्व चिंता कुणावरती टाक? माझ्यावरती टाक, परमेश्वरावरती टाक. जो व्यक्ती परमेश्वरावरती आपली चिंता टाकतो, परमेश्वरावरती आपला सर्व भार टाकतो, कारण त्या व्यक्तीला स्वतःची चिंता आणि काळजी करण्याची आवश्यकता नाही. बऱ्याच वेळेस प्रियांनो आम्हाला वाटतं की आमच्या ज्या समस्या आहेत त्या आम्ही स्वतः सोडू शकतो. हालेलुया. आम्ही अनेक वेळेस आमची चिंता, आमची काळजी, आमचं दडपण प्रियांनो आम्ही आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी जगायला लागतो की आम्ही स्वतःला सिद्ध करू इच्छितो की मी काहीतरी आहे, मी विशेष आहे.
आम्ही प्रत्येकजण प्रभूच्या दृष्टीने विशेष आहोत, परंतु आम्हाला सिद्ध करायला फार आवडतं. हालेलुया. आणि त्या खटाटोपीमध्ये प्रियांनो आम्ही परमेश्वराची वाणी, परमेश्वराचा आवाज आम्ही ऐकायला विसरून जातो. परमेश्वराचा आवाज आम्ही ऐकत नाही, त्या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष करतो. सो पहिली गोष्ट आम्हाला ही करायची की आपल्या अंतःकरणामध्ये असलेले विविध प्रकारचे गोंधळ, विविध प्रकारची चिंता, विविध प्रकारची भीती, विविध प्रकारचं दडपण आणि स्वतःला सिद्ध करण्याची प्रियांनो जी व्यथा आहे ती गोष्ट आम्हाला आजच थांबवायची आहे. याचा अर्थ हा नाहीये की आम्ही कुठल्या प्रकारचा प्रयत्न करायचा नाही, प्रयत्न नक्की करायचा आहे. हालेलुया. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही देवाची वाणी ऐकणं फार गरजेचं आहे. आम्ही स्वतःला सिद्ध करण्याच्या नादामध्ये मी परमेश्वराच्या वाणीकडे दुर्लक्ष करतो. हालेलुया. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की यश हे परमेश्वराकडून आहे. यश हे पूर्वेकडून किंवा पश्चिमेकडून नव्हे, तर हे यश परमेश्वराकडून आहे. आणि ज्या वेळामध्ये परमेश्वर आमच्या बरोबर असतो यांनो, परमेश्वर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याच्या लेकरांना तो यशस्वी करत चालतो. परंतु त्यासाठी प्रत्येक त्याच्या लेकरांनी त्याची वाणी, त्याचा आवाज ऐकणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. सो आजपासून आम्ही चिंता करणं, गोंधळ आमच्या अंतःकरणामधला सर्व प्रकारचा जी भीती आहे, जो दडपण आहे प्रियांनो, स्वतःला सिद्ध करणं, या गोष्टी आम्ही बाजूला सरूया आणि परमेश्वराचा आवाज ऐकायला आम्ही त्या परमेश्वराकडे म्हणूया की परमेश्वरा, मी माझ्या सर्व चिंता काळजी, मी माझ्या सर्व दडपण परमेश्वरा मी तुझ्यावरती सोपवतो. हालेलुया. हालेलुया. मत्ते 11:28 आम्हाला काय सांगतं, वाचूयात. मत्ते 11:28. अहो अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. हालेलुया. प्रभू येशू म्हणत आहे, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. विसावा देण्यासाठी प्रभू तयार आहे, परंतु आम्ही आमचा भार त्याच्यावरती टाकायला गरजेचं आहे. जर आमचा भार, आमची चिंता, आमचं दडपण, आमची काळजी जर त्याच्यावरती टाकली नाही, तर तो आम्हाला विश्रांती देणारच नाही. परंतु बऱ्याच वेळेस आमचं ओझ आम्ही स्वतःच वाहू इच्छितो की माझं ओझ हे कोणालाच जाता कामा नये. हालेलुया. इतका मी त्या ओझ्याखाली, चिंतेखाली आम्ही प्रियांनो दबून जातो की त्या कारणाने प्रियांनो आमच्या जीवनातील समस्या आणखी वाढायला लागतात. हालेलुया. हालेलुया. जो चिंतित व्यक्ती असतो ना, तो चिंतित व्यक्ती तो देवावरती विश्वास सुद्धा त्याचा कमकुवत व्हायला लागतो. हालेलुया. आणि म्हणून प्रभू आज आम्हाला या वचनातून तो पुन्हा एकदा या गोष्टीची आठवण करू देऊ इच्छित आहे की आम्ही आमची चिंता, आमची काळजी, आमच्या जीवनातील गोंधळ आणि स्वतःला सिद्ध करणं, या गोष्टी आम्ही दूर करणं गरजेचं आहे, ज्या आमच्या अंतःकरणामध्ये सातत्याने चालू आहेत. जगामध्ये असलेला गोंधळ, जगामध्ये असलेली प्रियांनो वेगवेगळ्या प्रकारची जी कॉम्पिटिशन्स आहेत प्रियांनो, याच गोष्टी आम्हाला प्रभूची वाणी ऐकू देत नाही असं नाहीये. अंतःकरणामध्ये हा गोंधळ चालू आहे. हालेलुया. आणि हा अंतःकरणातला गोंधळ आम्ही दूर करणं गरजेचं आहे. चिंता, दडपण, काळजी, भीती आणि स्वतःला सिद्ध करणं, या गोष्टी. ओके, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की आम्ही आमच्या जीवनामध्ये ही गोष्ट आज आम्हाला दुसरी गोष्ट करणं सोडून द्यायचं आहे, ती म्हणजे आम्ही आमच्या जीवनातील प्रत्येक ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करणं. हालेलुया. बऱ्याच वेळेस आम्ही आमच्या जीवनातील ज्या समस्या आहेत त्या स्वतः सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. माझी समस्या आहे, मी स्वतः सोडवेल. माझी अडचण आहे, मी स्वतः सोडवेल. परंतु प्रियांनो, प्रत्येक मनुष्याला एक सीमा आहे, एक लिमिटेशन आहे. हालेलुया. हालेलुया. जसं प्रियांनो, प्रत्येक एका वस्तूंची जी कॅपॅसिटी आहे ती वेगवेगळी आहे. बरोबर आहे. एखादा लोखंडाचा स्टूल असेल तर तो एक विशेष प्रकारचं भार सहन करू शकतो. प्लास्टिकचा असेल तो विशेष प्रकारचं भार तो सहन करू शकतो. त्यानंतर लाकडी असेल तर तो विशेष प्रकारचा भार सहन करू शकतो. सगळ्यात जास्त भार कोणता सहन करू शकतो? जो लोखंडी येतो. बरोबर आहे. परंतु प्लास्टिकच्या त्या स्टूलवरती जर जास्त भार जर टाकला तर तो काय होईल? तुटून जाईल. हालेलुया. परंतु आम्ही आमच्या जीवनामध्ये सुद्धा अशाच प्रकारे आम्हाला वाटायला लागतं की मी सगळ्या गोष्टी हाताळू शकतो, मी सगळ्या गोष्टी हँडल करू शकतो, मी सगळ्या गोष्टी मी स्वतः सोडू शकतो. ही गोष्ट आज आम्हाला कबूल करायची की आपली एक सीमा आहे. हालेलुया.
हालेलुया. एक वचन आम्ही वाचूया. नीतिसूत्रे याचा अध्याय 3 आणि वचन 5 आणि 6. Proverbs chapter 3 verse 5 and 6. नीतिसूत्रे 3रा अध्याय वचन 5 आणि 6. तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. परंतु आज अनेक ख्रिस्ती लोक, अनेक जगातल्या लोकांना मी पाहतो की ते सुद्धा प्रियानो स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती, आपल्याकडे असलेल्या कुवतीवरती, आपल्याकडे असलेल्या अनुभवावरती ते अवलंबून आहेत आणि त्या कारणाने आपल्या समस्या स्वतः सोडवण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्या वेळामध्ये ते काय होतात? त्यामध्ये फेल होतात. हालेलुया. आणि मग परत परमेश्वराकडे मागितलं जातं की परमेश्वरा, तुम्हाला या क्षेत्रामध्ये, या गोष्टीमध्ये अयशस्वी कसं काय होऊ दिलं? मी तर तुझ्यावरती फार विश्वास करतो. परमेश्वराने प्रत्येक एका गोष्टीसाठी एक समय ठेवलेला असतो, परंतु आम्हाला वाटतं की त्या समयाच्या अगोदरच आम्हाला ती गोष्ट प्राप्त व्हावी. हालेलुया. आता आम्ही जर पाऊस मागितला तर काय होईल? हा वेळ पावसाचा नाहीये, परंतु जर आम्ही परमेश्वराकडे विनंती केली आणि मागितलाच, आम्ही साखळीचे उपवास केले 3 दिवसाचे आणि परमेश्वरा पाऊसच दे, परमेश्वर पाऊसही देईल. परंतु आता गहू निघण्याची वेळ आहे, अनेक धान्य निघण्याची वेळ आहे, त्याच प्रकारे आंब्याचा वेळ आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या आम्ही पाहतो की शेती तयार करण्याची ही वेळ आहे की पावसाळ्यासाठी शेती तयार केली जावी आणि पुढील जे पीक आहे ते घेण्यासाठी शेतीची व्यवस्था व्यवस्थितरित्या केली जावी. सो प्रत्येक एका गोष्टीचा समय परमेश्वराने राखून ठेवलेला असतो, परंतु मनुष्य आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस परमेश्वराच्या समयाच्या अगोदर त्याची इच्छा असते की परमेश्वराने मला जी गोष्ट मी परमेश्वराकडे मागतो ती गोष्ट परमेश्वराने मला आत्ताच मला द्यावी. हालेलुया. परमेश्वराने जो वेळ निश्चित केलेला आहे त्या वेळामध्ये परमेश्वर आमच्यासाठी ती गोष्ट नक्की देत असतो, परंतु आम्हाला धीराने वाट पाहणं फार गरजेचं आहे. हालेलुया. जर विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये धीर नाही, धैर्य नाही, तर तो विश्वासणारा प्रियानो फार विश्वासामध्ये कमकुवत ठरेल. म्हणून प्रियानो, देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही धीराने मागावं. हालेलुया. धीराने मागावं म्हणजे काय? धीर असला पाहिजे. आम्ही वाट पाहिली पाहिजे. वाट कोण पाहू शकतो? की जो परमेश्वरावरती विश्वास करतो तोच व्यक्ती. आणि ज्याचा विश्वास कमकुवत आहे तो व्यक्ती धीराने परमेश्वराकडे मागू शकत नाही, तो परमेश्वराची वाट पाहू शकत नाही. सो विश्वासणारा वाट पाहणारा आहे. हालेलुया. हालेलुया. आम्ही योसेफाच्या जीवनासंबंधी पाहतो की त्याने वाट पाहिली त्या वेळासंबंधी. त्याला एका वैशिष्ट्यपूर्ण, त्या एका मोठ्या पदापर्यंत जाण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्याने धीराने परमेश्वराच्या कृपेची, त्याच्या दयेची त्याने वाट पाहिली. आपल्या जीवनामध्ये आम्ही प्रत्येक अशा गोष्टीसाठी परमेश्वराकडे वाट पाहिली पाहिजे, धीराने वाट पाहिली पाहिजे की परमेश्वर माझ्या जीवनामध्ये योग्य गोष्टी नक्की घडून आणेल. आम्ही प्रत्येक गोष्टी सोडवण्याचा प्रियानो जो अट्टहास आम्ही करतो, उपहास आम्ही करतो, प्रियानो ती गोष्ट आज आम्ही टाकणं, सोडून देणं गरजेचं आहे. आमची मर्यादा आहे. हालेलुया. हालेलुया. आम्ही प्रत्येक क्षेत्रासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी प्रियानो मी फिट नाही. हालेलुया. जर आम्ही डॉक्टरचं काम करायला लागलो तर काय होईल? नाही करू शकत. डॉक्टरांनी डॉक्टरच काम करावं, बरोबर. इंजिनियरचं जे काम आहे ते इंजिनियरनीच करावं. शिक्षकाचं काम शिक्षकानेच करावं. वकिलाचं काम वकिलानेच करावं. सो प्रत्येक एक व्यक्तीची कुवत आहे, एक व्यक्तीची क्षमता आहे. त्या प्रकारे आपल्या जीवनामध्ये एक विशेष प्रकारची क्षमता आहे, परंतु आम्ही प्रत्येक गोष्टी सोडवण्यासाठी आम्ही जो अट्टहास करतो प्रियानो, तो आम्ही थांबवणं फार गरजेचं आहे की मी प्रत्येक गोष्टीसाठी फिट नाही, मी प्रत्येक गोष्टी सोडू शकत नाही. आम्हाला प्रत्येक गोष्टी जर आम्ही देवाच्या हातामध्ये सोपवायला लागलो तर प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी सोडवायला आम्हाला सहायता करेल. हालेलुया. हालेलुया. सो या स्थितीमध्ये आम्ही ही दुसरी गोष्ट की आम्ही आमच्या जीवनातील प्रत्येक समस्या सोडवण्याचा जो आम्ही प्रयत्न करतो प्रियानो, तो आम्हाला सोडणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की त्याच वेळेस आम्ही परमेश्वराकडे म्हणलं पाहिजे की परमेश्वरा, तू माझ्याशी बोल
आम्ही शांततेने त्या परमेश्वराकडे विनंती केली पाहिजे की परमेश्वरा तू माझ्याशी बोल. त्याच वेळेस आम्ही परमेश्वराची वाणी, परमेश्वराचा आवाज आम्ही ऐकू शकतो. अब्रामासंबंधी ज्या वेळामध्ये मी पाहतो, अब्रामाला सगळ्या गोष्टीची समृद्धी त्याच्या बापाच्या घरी होती. आणि ज्या वेळामध्ये प्रियानो मी पवित्र शास्त्रामध्ये मी वाचतो, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, की परमेश्वराने त्याला पाचारण केलं. परमेश्वराने त्याला सांगितलं की तू आपल्या बापाचं घर सोड. हालेलुया. अब्रामाने काय केलं? सोडलं की नाही सोडलं? त्याने कोणाची वाणी ऐकली? आणि जर त्याने म्हणलं असतं नाही, मला माझ्या इच्छा पूर्ण करायच्या आहे, माझ्या योजना मला पूर्ण करायच्या, मला जे वाटतं मी ते करेल, तर परमेश्वराची इच्छा त्याच्या जीवनाच्या द्वारे सिद्ध झाली नसती. प्रियांनो, त्याने आपल्या इच्छाने, आपल्या योजनेला त्याने महत्व दिलं नाही, तर त्याने परमेश्वराच्या वाणीला, परमेश्वराच्या शब्दाला त्याने महत्व दिलं. आणि आज आम्ही आमच्या जीवनामध्ये जर परमेश्वराच्या वाणीला, परमेश्वराच्या आवाजाला जर आम्ही महत्व देतो, तर परमेश्वर नक्की आमच्या जीवनामध्ये प्रियांनो त्याच्या योजना तो सफल करतो. आणि म्हणून प्रियांनो, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रियांनो आम्ही प्रियांनो ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्रत्येक गोष्ट सोडवण्याचा, समस्या सोडवण्याचा, अडचणी सोडवण्याचा जो आम्ही प्रयत्न करतो, तो आम्ही करणं सोडणं आवश्यक आहे. हालेलुया. देवावरती काही गोष्टी आम्हाला सोपवणं गरजेचं आहे. आता याचाही अर्थ हा नाहीये की पाळक साहेब तुम्ही म्हणले मग मी नोकरीसाठी काही प्रयत्न करणार नाही, मला घरी परमेश्वर देईल, आणून देणार नाही. आम्हाला प्रयत्न करावा लागेल. हालेलुया. प्रयत्न करावा लागेल. यश देणे परमेश्वराच्या हाती आहे. परंतु आम्ही विनाकारण जी गोष्ट, जिद्दीने एखादी गोष्ट प्रियांनो आम्ही आमच्या जीवनामध्ये करत असतो, की बऱ्याच वेळेस प्रियांनो आम्ही नियंत्रण करण्यासाठी सुद्धा प्रियांनो आम्ही बऱ्याच वेळेस ही जिद्द करत असतो. ही गोष्ट आम्हाला सोडणं गरजेचं आहे की नाही, मी जिद्दीने ही गोष्ट मी करेलच, मला ही गोष्ट माझ्या जीवनातील मला सोडवायचीच आहे. जिद्दीने बऱ्याच वेळेस गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया. परंतु प्रियांनो, काही अशा गोष्टी आहेत की त्या परमेश्वरच करू शकतो. हालेलुया. सगळ्या गोष्टीवरती प्रभुत्व परमेश्वराचं आहे. आपल्यावरती कोणाचं प्रभुत्व आहे? कोणाचं आहे? जगावरती कोणाचं आहे? राईट. कारण प्रभू येशूने म्हणलं की सर्व जगावरती आणि स्वर्गावरती मला अधिकार दिलेला आहे. जर प्रियांनो स्वर्गावरती आणि पृथ्वीवरती जर प्रभू येशू ख्रिस्ताला अधिकार आहे, आपल्या जीवनावरती सुद्धा जर प्रभूला अधिकार आहे, नियंत्रण जर आहे, तर प्रियांनो आम्ही प्रत्येक गोष्टी सोडण्याचा आम्ही प्रयत्न करणं, सोडून देणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रत्येक गोष्टी सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणं, सोडणं आवश्यक आहे. जर या गोष्टी आम्ही सातत्याने आपल्या जीवनामध्ये आम्ही करायला लागलो, तर मग परमेश्वराला आम्ही संधी देत नाही ना. हालेलुया. आम्ही त्याला संधी देत नाही. जर आम्ही एखादं काम जर करायला लागलो, आपण जर म्हणलं मला हा कॅमेरा रिपेअर मी स्वतःच करेल, होईल का? का नाही होणार? कॅमेरा तर तुम्ही रोज हाताळता. मोबाईल तुम्ही जर रिपेअर करायला लागलात आणि तुम्ही म्हणलात की माझा मोबाईल आहे, मी स्वतःच रिपेअर करेल, जमेल का? का बरं? तुम्हाला माहिती सगळं त्याच्यातलं, कोणत्या फोल्डरमध्ये कोणते फोटो आहेत, कोणते व्हिडिओज आहेत. ओके. बनवणारा दुसरा आहे. आणखी रिपेअर करणाऱ्याला माहिती आहे की याच्यात कोणता बिघाड झालेला आहे. त्या प्रकारे प्रियांनो आपल्याही जीवनामध्ये आपल्या विचारावरती आपल्याला अधिकार आहे, आपल्या शरीरावरती आपल्याला अधिकार आहे, परंतु आपल्याला बनवणारा जो आहे त्याला सगळ्या गोष्टी ठाऊक आहेत. हालेलुया. स्वामी स्वतःला नियंत्रित करण्याचा आम्ही जिद्दीने ज्या वेळामध्ये प्रयत्न करतो, आपल्या जीवनामध्ये स्वतः प्रियांनो अनेक गोष्टी सोडण्याचा आम्ही जिद्दीने जो प्रयत्न करतो, प्रियांनो त्या गोष्टी जर आम्ही सोडून दिल्या आणि प्रभूला आपल्या जीवनामध्ये त्या सगळ्या गोष्टी जर त्याला सोपवल्या, तर प्रियांनो तो अद्भुत कार्य करण्याला आम्ही परमेश्वराला संधी आपल्या जीवनामध्ये देत असतो. हालेलुया. जर आम्ही त्या सगळ्या गोष्टी जर देवाच्या हाती सोपवल्या, तरच तो अद्भुत काम करेल, नसता घडणार नाही. हालेलुया. हालेलुया. सो प्रत्येक गोष्टी आपण स्वतः सोडवण्याचा प्रियांनो, त्या गोष्टी आम्हाला टाकायच्या आहेत, सोडून द्यायच्या आहेत. काही गोष्टी आम्ही करू शकतो, परंतु काही करू शकतच नाही. हालेलुया. याही समजल्या पाहिजे आम्हाला. ओके. त्यानंतर तिसरी गोष्ट, ही तिसरी गोष्ट आहे की प्रियांनो परमेश्वराच्या पाचारणाकडे दुर्लक्ष करणं, ही गोष्ट आम्हाला सोडून देणं गरजेची आहे. हालेलुया. सो कधी कधी प्रियांनो आम्ही आपल्या जीवनामध्ये प्रियांनो या
गोष्टीकडे आम्ही स्वतः आपल्या अंतःकरणामध्ये विचारत असतो की परमेश्वराच्या काही इच्छा, परमेश्वराच्या काही योजना माझ्यासाठी आहे का? हालेलुया. प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये या गोष्टीकडे लक्ष देत असतो की आपल्या इच्छा आणि आपल्या योजनेकडे, आपल्या इच्छा आणि आपल्या योजना. जर प्रियांनो आम्ही आमच्या जीवनामध्ये आपल्या इच्छा आणि आपल्याच योजना जर आम्ही परिपूर्ण करायला लागलो, तर परमेश्वराने जे पाचारण आम्हाला केलेलं आहे त्या पाचारणाकडे आम्ही दुर्लक्ष करतो. परमेश्वराने विशेष योजनेसाठी आम्हाला निवडलेलं आहे. याबद्दल आम्ही कधी विचार केलाय का की परमेश्वराने आम्हाला कुठल्या कारणासाठी निवडलंय का? परमेश्वराने जे आम्हाला तारण विदित केलं, जे तारण आम्हाला प्राप्त करून दिलं, त्यामागचा उद्देश काय आहे? हालेलुया. कठीण समय. हालेलुया. हा समय कसा आहे माहितीये? कठीण समय. हा दुपारचा जो समय असतो 12 ते 2-3 वाजेपर्यंतचा हा थोडासा कठीण समय असतो. का बरं माहितीये? हा येस. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. आणि सैतानाची इच्छा नाही की आम्ही देवाची वाणी, देवाचे शब्द ऐकावे. आम्हाला तो ऑटोमॅटिकली त्या झोपेकडे घेऊन जातो आणि ऑटोमॅटिकली आमचे जे कान आहेत उघडेत, परंतु आम्हाला ऐकायलाच येत नाही काही. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. आपल्या बाजूच्या व्यक्तीला म्हणा की प्रभूची वाणी ऐकून आशीर्वाद प्राप्त करा. हालेलुया. सर्वजण आहात? ओके. तर आता दोन्ही हात उंच करून माझ्या बरोबर हालेलुया म्हणा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ओके. आता थोड्या वेळासाठी झोप जरा दूर गेली असेल असं. सो परमेश्वराने जे पाचरण आम्हाला दिलेलं आहे, ते पाचरण आता फक्त सेवक लोकांनाच प्रभू पाचरण देतो असं नाही. विश्वासणाऱ्याला प्रत्येकांना पाचरण आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणलेली आहे की पित्याने आकर्षल्याशिवाय कोणी माझ्याकडे येत नाही. हालेलुया. आम्ही येशू ख्रिस्ताकडे आलेलो आहोत. येशूवरती जो विश्वास आम्ही करतो, ही पित्याच्या कृपेच्या द्वारे त्याने आम्हाला आकर्षला आणि म्हणून आम्ही ख्रिस्ताकडे आलो. त्याशिवाय आम्ही त्याच्याकडे आलेलो नाहीये. आज जगामध्ये लाखो करोडो लोक आहेत, परंतु ते ख्रिस्ताकडे नाहीये, ते परमेश्वराकडे नाही, कारण त्यांना आणखी परमेश्वराची कृपा प्रगट झालेली नाही. परमेश्वराने त्यांना आकर्षलेलं नाही, परंतु परमेश्वराने आम्हाला आकर्षलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे तो घेऊन आला. सो आम्हाला या पाचारणाकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे की परमेश्वराने आम्हाला पाचरण केलेलं आहे. आमच्या जीवनातील इच्छा आणि आमच्या जीवनातील योजनेकडेच आम्ही लक्ष द्यायचं नाहीये. तर परमेश्वराने मला का निवडलं? परमेश्वराने माझ्यावरती का कृपा केली? परमेश्वराने मला माझ्याच परिवारातून मला एकट्याला वेगळं का केलं? हालेलुया. कधी कधी काही परिवारामध्ये प्रियांनो इतरही विश्वास करतात. कधी कधी काही परिवारामध्ये बाकीचे विश्वास येशूवरती करत नाही, परंतु 1-2 व्यक्ती विश्वास करत असतात पूर्णपणे, आणि ते प्रभूच्या वचनानुसार आपलं जीवन जगत असतात. प्रियांनो, या गोष्टीचा प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे की प्रभूने मला इतरांपेक्षा वेगळं का बनवलं? मला त्याने पाचरण का केलं? त्याने मला या जगातून वेगळं का केलं? या गोष्टीकडे, देवाच्या योजनेकडे आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रियांनो लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. परंतु प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या चिंता, काळजी, समस्या या कारणाने प्रियांनो आमच्या जीवनातील या पाचरणाकडे आम्ही दुर्लक्ष करतो. आमच्या जीवनातील स्वतःच्या योजना आणि स्वतःच्या इच्छाच पूर्ण करण्यासाठी प्रियांनो आम्ही प्रयत्नशील असतो. आणि त्या कारणाने सुद्धा प्रियांनो आम्ही परमेश्वराच्या पाचरणाकडे, परमेश्वराच्या योजनेकडे प्रियांनो आम्ही दुर्लक्ष करतो. परंतु प्रियांनो, कधी कधी आमच्या अंतःकरणामध्ये जी परमेश्वराच्या संबंधीची जी कोमलता आहे, परमेश्वराच्या संबंधीची प्रियांनो आमच्या जीवनामध्ये असलेली जी परिस्थिती आहे, याद्वारे सुद्धा परमेश्वर आम्हाला दिशा देत असतो. हालेलुया. कधी कधी आम्ही पाहतो की काही लोक त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या समस्या या कारणाने ते प्रभूकडे येतात. प्रभू कुठल्याही कारणाने त्याच्याकडे तो घेऊन येत असतो, परंतु तो संधी देत असतो. हालेलुया. आपण बरेच जण या ठिकाणामध्ये बसलेले आहात. जास्तीत जास्त जो पर्सेंटेज आहे तो
समस्याच्या कारणाने, अडचणींच्या कारणाने, आजारपणाच्या कारणाने किंवा कौटुंबिक कलह असतील, मतभेद असतील, या कारणाने अधिकाधिक प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेले आहेत. ही परमेश्वराने तुम्हाला दिलेली दिशा आहे, हे परमेश्वराने तुम्हाला दिलेलं पाचरण आहे. कधी कधी आम्ही ती गोष्ट विसरून जातो. आमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वर या गोष्टीची पुन्हा एकदा आठवण करून देतो. आणि म्हणून प्रियानो, आम्ही आमच्या जीवनामध्ये या गोष्टीकडे आम्हाला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे की परमेश्वराने आम्हाला पाचरण केलेलं आहे त्याच्या विशेष प्रकारच्या कार्यासाठी. परंतु प्रियानो, आमच्या मनामध्ये विचार येतो की कठीणता असतील किंवा अनिश्चितता आहे किंवा आपल्या जीवनामध्ये आपल्याला विचार येतो की बदलाव याकडे परमेश्वर आम्हाला घेऊन जात आहे. परंतु परमेश्वर जो पाचरण आमच्या जीवनामध्ये त्याने केलेलं आहे, हे पाचरण या कारणाने प्रियानो की कठीणता असेल, अनिश्चितता असतील किंवा बदलाव आमच्या जीवनामध्ये घडून येईल, या कारणाने प्रियानो आम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो की परमेश्वराने आम्हाला कशासाठी पाचरण केलेलं आहे. हालेलुया. योनाचं दुर्लक्ष आम्ही आठवू शकतो. हालेलुया. परमेश्वराचं पाचरण योनासाठी होतं. परमेश्वराने योनाला काय सांगितलं? कुठं जा? निनिवेला जा. परंतु योना कुठं गेला? तार्शिसास गेला. आता त्याला सांगितलं एक काम आणि त्याने केलं दुसरं काम. त्याने कोणाची योजना पूर्ण केली? स्वतःची इच्छा, स्वतःची विचार त्याने पूर्ण केले, स्वतःची योजना त्याने पूर्ण केली. आम्ही आमच्या जीवनामध्ये स्वतःची इच्छा, स्वतःची योजना ज्या वेळामध्ये पूर्ण आम्ही करायला लागतो, योनासारखं आम्हाला सुद्धा प्रियानो मरणमुख होण्याची स्थिती आमच्या जीवनामध्ये येते. योनाला त्या समुद्रामध्ये फेकण्यात आलं. हालेलुया. आम्हाला सुद्धा प्रियानो अशा प्रकारच्या समस्या येतात ज्या वेळामध्ये परमेश्वराच्या पाचारणाकडे, त्याच्या वाणीकडे, त्याच्या शब्दांकडे, त्याने आम्हाला जे बोलवलेलं आहे याकडे जर आम्ही दुर्लक्ष केलं तर प्रियानो अशा प्रकारच्या समस्या आमच्या जीवनामध्ये नक्की उद्भवतात. हालेलुया. परंतु परमेश्वराची इच्छा नाहीये की कोणाचा नाश व्हावा. परमेश्वराची इच्छा निनिवेच्या लोकांसंबंधी ही होती की निनिवेच्या लोकांना तारण मिळावं, ते लोक वाचवल्या जावेत आणि त्या लोकांवरती परमेश्वराने कृपा करावी, त्या लोकांना उद्धार प्राप्त व्हावा, या प्रकारची इच्छा परमेश्वराची निनिवेच्या लोकांसाठी होती. परंतु योनाला माहिती होतं की परमेश्वर दयाळू आहे, कृपाळू आहे. हालेलुया. तो तसाच आहे. मनुष्यासारखं परमेश्वराचे विचार नाहीये. परमेश्वर फार दयाळू आहे, तो फार कृपाळू आहे. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. कठीण समय. ओके. सो त्याचे पाचरण आम्हाला आशीर्वाद आणि त्याच्या उद्देशाकडे आम्हाला घेऊन जात असतात. आणि आम्हाला आज ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जोपर्यंत आम्ही आमचं सर्व प्रकारचं समर्पण परमेश्वराला करत नाही, तोपर्यंत आम्ही त्याची वाणी आणि त्याने दिलेलं पाचरण प्रियांनो याकडे आम्ही दुर्लक्ष नक्की करू. हालेलुया. परंतु आज ही तिसरी गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्हाला करायची की परमेश्वराच्या पाचारणाकडे आम्हाला दुर्लक्ष करायचं नाही. हालेलुया. जो आम्ही प्रत्येक जो व्यक्ती विश्वास करतो ना, तो प्रत्येक व्यक्ती पाचरण केलेला आहे. हालेलुया. ही गोष्ट कदापि विसरायची नाहीये. हालेलुया. ही गोष्ट आम्हाला कदापि विसरायची नाहीये की आम्ही जो विश्वास करतो तो परमेश्वराच्या पाचरणाशिवाय नाहीये. त्यांनी बोलवलेल्या शिवाय प्रियांनो आम्ही त्याच्यावरती विश्वास करत नाही. हालेलुया. इतर लोक का बरं विश्वास करत नाही? कारण त्यांना आणखी ते पाचरण झालेलं नाहीये. कारण प्रभू परमेश्वराने त्यांना आणखी त्याच्याकडे खेचलेलं नाहीये, आकर्षलेलं नाहीये. परमेश्वराने तुम्हाला आकर्षलं, ही विशेष गोष्ट आहे. त्याचं पाचरण कायम लक्षात ठेवायचं. ओके. त्यानंतर चौथी गोष्ट, आम्हाला देवाची वाणी ऐकण्यासाठी दुसऱ्यांची इच्छा आणि दुसऱ्यांचे विचार स्वीकारणं बंद करायचंय. हालेलुया. आजच्या वेळामध्ये आम्ही पाहतो की ज्या लोकांना आम्ही ओळखत सुद्धा नाही अशा लोकांचे विचार आम्हाला पटायला लागतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे जे विचार आहेत की जे आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही वाचतो, आम्ही ऐकतो, ज्यांना आम्ही कधी ओळखत नाही. हालेलुया. हे विचार प्रियांनो पूर्णपणे देवाच्या वचनाच्या विरोधात असणारे आम्हाला जाणवतील. हालेलुया. बरोबर आहे, राईट? की जे वचनाच्या विरोधात आहेत असे विचार प्रियांनो आम्ही सोशल मीडियावरती वाचतो, ऐकतो आणि ते आम्हाला फार प्रभाव करतात. कारण ते तसे बनवलेले आहेत.
आणि ह्या गोष्टी ज्या वेळामध्ये प्रभाव करतात ना, त्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये अंमलामध्ये आणायला लागतो आणि त्या गोष्टी आचरणामध्ये आणायला लागतो. परंतु प्रियांनो, आम्ही आजपासून ही गोष्ट करायला सोडून देणं गरजेचं आहे की दुसऱ्याची इच्छा आणि दुसऱ्याचे विचार. हालेलुया. सो आम्ही इतरांचे विचार जास्त स्वीकारतो, परंतु आम्हाला कोणाचे विचार स्वीकारायचे? आता ही जी गोष्ट आहे प्रियांनो, ही आहे आत्मिक युद्धाची. हालेलुया. जो व्यक्ती आत्मिक युद्धामध्ये फार शक्तिशाली आहे, आत्मिक युद्धामध्ये जो व्यक्ती फार प्रबल आहे, तोच जगिक विचारावरती प्रियांनो तो मात करू शकतो आणि परमेश्वराचे विचार, परमेश्वराचे वचन तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये स्वीकारू शकतो. नसता जगिक गोष्टीचा, जगिक इच्छा आणि जगिक विचाराचा, जगिक लोकांचा विचार आपल्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही. सो जर आम्ही इतरांचे विचार आणि इतरांच्या इच्छा जर स्वीकारायला लागलो तर प्रियांनो, आम्ही परमेश्वराची वाणी ऐकायला आम्ही सोडून देऊ. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं? योहान वर्तमान 5 अध्याय आणि वचन 44. जॉन चॅप्टर 5 वर्स 44. योहान 5:44. जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करत नाही, त्या तुम्हाला विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे? हालेलुया. सो आम्ही जगामध्ये पाहतो की जे लोक आज सोशल मीडियाच्या माध्यमावरती आपले विचार, आपल्या इच्छा प्रगट करण्यासाठी ते त्या सोशल मीडियावरती ते देतात. त्यांची इच्छा काय आहे? जगाकडनं त्यांना प्रशंसा मिळावी. राईट? असंच आहे. त्यांना प्रशंसा पाहिजे जगाकडनं. आणि वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा घेता आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करत नाही, त्या तुम्हाला विश्वास ठेवता येणे शक्य आहे? प्रश्न विचारलाय. हालेलुया. ही गोष्ट शक्यच होऊ शकत नाही. जगामध्ये आमच्या जीवनात जगिक विचाराने जर आम्ही बोललो तर लोक आमची प्रशंसा करतील आणि आम्ही देवाच्या वचनाच्या माध्यमातून जर त्यांच्याशी बोलायला लागलो ते आम्हाला वेड ठरवतील. हालेलुया. याला काही समजत नाही. इट्स ओके. जगिक लोकांना प्रियांनो जगिक विचार पाहिजे, परंतु ख्रिस्ताच्या लोकांना ख्रिस्ताचेच विचार पाहिजे, ख्रिस्ताचेच शब्द आणि देवाचे वचन त्यांच्याकडे पाहिजे. प्रियांनो, आमच्यावरती जगिक विचाराचा कुठलाही प्रकारचा प्रभाव होता कामा नव्हे. तर प्रियांनो, दुसऱ्यांचे विचार कधी कधी आपल्याला आंधळे करून टाकतात किंवा अंधुक करून टाकतात. प्रियांनो, आम्हाला स्पष्ट दिसत नाही, इतरांच्या चष्म्याने मी पाहायला लागतो. हालेलुया. जर तुम्हाला चष्मा नसेल ना, तुम्ही दुसऱ्यांचा चष्मा लावून बघा, दिसेल का तुम्हाला? दिसेल, परंतु कसं दिसेल? अंधक दिसेल, फार धुरड दिसेल, स्पष्ट दिसणार नाही. का? तुम्हाला चष्मा नाही, परंतु तुम्ही दुसऱ्याचा चष्मा लावला आहे. म्हणजे दुसऱ्याच्या विचाराने, दुसऱ्याच्या इच्छेने ज्या वेळामध्ये तुम्ही पाहायला लागता त्या वेळामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसत नाही. त्या प्रकारे आम्ही दुसऱ्याचे विचार आपल्या मनावरती, आपल्या विचारावरती, आपल्या अंतःकरणावरती प्रियांनो याचा प्रभाव होऊ देता कामा नव्हे. हालेलुया. आम्हाला जो चष्मा दिलाय तो आत्मिक चष्मा आहे आणि देवाच्या वचनाचा चष्मा आहे. त्यानेच आम्हाला पाहायचंय. हालेलुया. त्या चष्म्याने ज्या वेळामध्ये आम्ही या जगाला पाहायला लागू त्या वेळामध्ये आम्हाला जग हे तुच्छ वाटायला लागेल आणि ख्रिस्त प्रिय वाटायला लागेल. हालेलुया. सो प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की त्याने आम्हाला स्वतंत्रता आमच्या जीवनामध्ये फार गरजेची आहे. आमची इतरांचे विचार जे आहे प्रियांनो, ते इतरांचे विचार आमच्यावरती प्रभाव होता कामा नव्हे. हालेलुया. जगामध्ये सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत असं नाही, जगामध्ये सगळ्याच गोष्टी वाईट आहेत असं नाही. आम्हाला निवडता यायला पाहिजे बरं का. हालेलुया. आपल्या आजूबाजूला सुद्धा प्रियांनो, लहान लेकरांच्या माध्यमातून, वयोवृद्धांच्या माध्यमातून, कोणाच्याही माध्यमातून रस्त्याने चालत असताना सुद्धा प्रियांनो आम्हाला एखादी व्यक्ती, एखादं लहान मूल, कधी कधी आम्हाला प्राणी सुद्धा शिकून जातात की आम्ही चांगलं वागलं पाहिजे. परंतु ती गोष्ट आम्हाला स्वीकारता यायला पाहिजे, ती गोष्ट आम्हाला समजली पाहिजे, ती गोष्ट आम्हाला पाहता यायला पाहिजे. हालेलुया. परंतु स्वतंत्र आम्हाला त्याने केलेलं एक वचन आम्ही वाचूया. गलतीकारास पत्र याचा अध्याय 1 आणि वचन 10 मध्ये,
गलोसिन चॅप्टर 1 वर्स 10. गलती करास पत्र याचा अध्याय 1 आणि वचन 10. मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करायला पाहत आहे. मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. हालेलुया. या ठिकाणामध्ये पौल गलती कराच्या लोकांना, या मंडळीला तो लिहित आहे की मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करायला पाहत आहे. मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे काय? मी अजूनही मनुष्याला संतुष्ट करत राहिलो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. हालेलुया. बऱ्याच वेळेस प्रियांनो, आम्ही इतरांना संतुष्ट, इतरांना आनंदित करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्या कारणाने काय होतं माहितीये? देवाच्या वाणीला आम्ही ऐकत नाही. देवाच्या वाणीकडे आम्ही दुर्लक्ष करतो. जरा जोरदार टाळ्याच प्रभूच्या जोरासाठी. हालेलुया. आम्हाला जर देवाची वाणी ऐकायची आहे तर इतरांच्या विचाराचा प्रभाव, इतरांच्या इच्छांचा प्रभाव आपल्या आत्मिक जीवनावरती कदापि होता कामा नये. आणि म्हणून दुसऱ्यांची इच्छा, दुसऱ्यांचे विचार स्वीकारायला आजच आम्हाला थांबवणं गरजेचं आहे. तरच आम्ही देवाची वाणी ऐकू. हालेलुया. तरच देवाचा आवाज आम्ही ऐकू आणि तरच आम्ही देवाच्या वचनानुसार आमचं जीवन आम्ही जगायला लागू. हालेलुया. त्यानंतर पाचवी गोष्ट, की ही पाचवी गोष्ट फार महत्वाची आहे आणि ही पाचवी गोष्ट आम्हाला शिकवते की आम्ही भूतकाळातील पाप आणि भूतकाळातील चुका पकडून ठेवणं ही गोष्ट आम्हाला सोडून द्यायची आहे. हालेलुया. जो सैतान आहे तो सैतान आम्हाला भूतकाळातील गोष्टी आठवण करून देण्यासंबंधी तो सातत्याने प्रियांनो या गोष्टी आपल्या जीवनामध्ये तो करत असतो. कोणाच्या माध्यमातून असेल, कोणाच्या बोलण्यातून असेल, कोणाच्या वागण्यातून असेल, पण त्या जुन्या चुका असतील, जुने पाप असतील, त्या आमच्या समोर आणण्याचा तो प्रयत्न करतो आणि आम्हाला गिल्टी फील करण्याचा तो कायम प्रयत्न करत असतो की आम्ही चुकीचे आहोत. परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की तो परमेश्वर आमच्या जीवनामध्ये त्याने जे आम्हाला पाचरण केलेलं आहे, तो परमेश्वर आमच्या भूतकाळातील गोष्टीकडे पाहून त्याने आम्हाला पाचरण दिलेलं नाहीये, तर आमच्या भविष्याकडे पाहून त्या परमेश्वराने आमच्यावरती जी कृपा केलेली आहे, परमेश्वराची दृष्टी भविष्यासाठी आहे. हालेलुया. आम्ही जर आमच्या जीवनामध्ये त्या भूतकाळातील पाप आणि चुकांकडे प्रियांनो त्या गोष्टी जर आम्ही पकडून ठेवल्या तर प्रियांनो आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या चुका आणि ते पाप आम्हाला थांबवायला लागतात. हालेलुया. आत्मिकरित्या आम्हाला पुढे चालू देत नाही, आत्मिकरित्या आम्हाला अडखळण करतात. परंतु परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये आम्ही वाचणार आहोत. यशायाचं पुस्तक याचा अध्याय 43 आणि वचन 18 आणि 19 मध्ये. आयझाया चॅप्टर 43 वर्स 18 and 19. पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे, आताच ती उद्भवत आहे. तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला नवीन करारामध्ये सुद्धा पाहायला मिळतं की जुने ते होऊन गेले, पाहते नवे झाले आहे. हालेलुया. परंतु प्रियांनो सैतान काय करतो की जुन्या गोष्टींची आठवण आम्हाला तो करून देतो की यासाठी की आम्ही परत परत त्या पापाकडे आम्ही जावं. जर प्रभूने आम्हाला संधी दिली, प्रभूने आम्हाला जर जीवन जर त्याने दिलेलं आहे, त्याने आम्हाला उद्धार दिलेला आहे, त्या चुकांबद्दलची पश्चाताप होण्याची वेळ जर त्याने आम्हाला दिलेली आहे, तर प्रियांनो परत एकदा त्या चुका, ते पाप, त्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये परत होता कामा नये याची दक्षता घेणं फार गरजेची आहे. हालेलुया. जाणून बुजून जर ती चूक तो व्यक्ती परत जर करतो तर परमेश्वर त्याला क्षमा मुळीच देणार नाही. देईल का? नाही देणार. या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला स्पष्ट सांगत आहे की पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. पहा, मी एक नवीन गोष्टी करणार आहे, आत्ताच ती उद्भवत आहे, तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन.
सो परमेश्वर आमच्यासाठी नवीन गोष्टी करणारा परमेश्वर आहे, आमच्यासाठी सडक, आमच्यासाठी मार्ग तयार करणारा तो परमेश्वर आहे. परंतु आम्ही जुन्या गोष्टी, जुने पाप, जुन्या चुका आजच आम्हाला पकडून ठेवायचं, सोडून द्यायचंय. हालेलुया. वचन आम्ही वाचूया 2 कोरिंथ 5:17 मध्ये काय म्हणलेलं आहे. 2 Corinthians chapter 5 verse 17. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. हालेलुया. जो कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तो कसा आहे? कसा आहे तो? आम्ही कोणाच्या ठायी आहोत? थोडं जोरात बोला. आम्ही ख्रिस्ताच्या ठायी आहोत. ब्रदर प्रेज लॉर्ड. गुड नाईट येते आणखी. हालेलुया. हालेलुया. म्हणून मी अगोदरच म्हणलं हा कठीण समय आहे. असो. सो ख्रिस्ताच्या ठायी मी प्रत्येक जण नवी उत्पत्ती आहोत. आणि नवी उत्पत्ती असताना आम्हीच्या जुन्या पापांना, जुन्या चुकांना, आम्ही त्या गोष्टींची आठवण आम्ही करू नये. पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. जुन्या गोष्टी जर मनामध्ये आणल्या तर परत तो व्यक्ती पापाकडे तो चालायला लागेल. त्याची वाटचाल पापाकडे होईल, त्याची वाटचाल परत एकदा चुकांकडे होईल. म्हणून जुन्या गोष्टींची आठवण करायची नाही, पूर्वीच्या गोष्टी आठवायच्या नाही. हालेलुया. आम्ही ख्रिस्ताच्या ठायी नवी उत्पत्ती आहोत. परंतु सैतान फार धूर्त आहे. तो कोणाच्याही माध्यमातून आपल्याशी या जुन्या गोष्टीबद्दल तो बोलेल. परंतु त्या गोष्टी आम्हाला काय करायच्या? सोडून द्यायच्या आहेत. एक वचन आम्ही वाचूया की ज्या प्रकारे प्रियानो पेत्राच्या जीवनासंबंधी मी पाहतो की पेत्राने किती वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार केला? 3 वेळेस केला. 3 वेळेस केला. सो प्रभू आज सुद्धा आमच्या जीवनामध्ये प्रियानो आम्ही ख्रिस्ताचा नाकार अनेक वेळेस आम्ही केलेला आहे. ख्रिस्ताला आमच्या कृतीतून आम्ही नाकारलेला आहे. परंतु ज्या प्रकारे आम्ही पेत्रा संबंधी आम्ही वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या भविष्या संबंधीच्या योजना प्रियांनो पेत्राच्या स्वाधीन केल्या. आणि पेत्राला प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलं माहितीये? योहान शुभवर्तमान अध्याय 21 आणि वचन 15 आणि 17 मध्ये. जॉन चॅप्टर 21 वर्स 15 to 17. त्यांची न्याहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी कोकरे 4. पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी मेंढरे पाळ. तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करतोस काय? माझ्यावर प्रेम करतोस काय? असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले. म्हणून पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे, मी आपणावर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे. येशूने त्याला म्हटले, माझी मेंढरे चार. हालेलुया. सो पेत्राने जरी प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार 3 वेळेस केला, ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला पकडून देण्यात आलं तरी प्रभूने काय केलं? ती गोष्ट विसरली. हालेलुया. परंतु ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाला, तो पुनरुत्थित झाला, त्यानंतरहून प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्रावरती जबाबदारी दिली आणि पेत्राला म्हणलं की माझी मेंढरे चार. सो प्रभू आज आम्हाला प्रत्येकांना सुद्धा आमच्या भूतकाळातील ज्या घडलेल्या चुका आहेत, जे पाप आहेत, त्या गोष्टी विसरून तो आमच्यासाठी नवीन गोष्टी तो आमच्या जीवनामध्ये देत असतो. नवीन मार्ग तो आमच्यासाठी तयार करत असतो, नवीन सडक तो आमच्यासाठी तयार करत असतो. म्हणून प्रियांनो, आम्ही पूर्वीच्या गोष्टी, पूर्वीचे पाप, पूर्वीच्या चुका, आम्ही त्या गोष्टी पकडून ठेवणं, या गोष्टी आम्हाला आजपासून सोडून द्यायचं आहे. त्याच वेळेस आम्ही प्रभूची वाणी स्पष्टपणे ऐकू शकतो. हालेलुया. सैतान धूर्त आहे की तो देवाची वाणी आम्हाला ऐकू देत नाही, त्याचा आवाज तो आम्हाला ऐकू देत नाही. आणि त्याचा आवाज ऐकण्यासाठी आम्हाला काय करायचंय? चुका आणि ज्या पाप आहे त्या गोष्टी पकडून ठेवायच्या, आम्हाला आजपासून सोडून द्यायचं. झाल्या त्या गोष्टी, संपल्या. हालेलुया. जर प्रभू आठवत नाही
तर आम्ही का बरं आठवायचंय? आठवण करून देण्याचं काम सैतानाचं आहे. बोलो येशू मसीह की. ओके, सो ही 5वी गोष्ट आहे की भूतकाळातील पाप व चुका पकडून ठेवायचं, आम्ही सोडून द्यायचंय, टाकून द्यायचंय. आणि त्यानंतर 6वी गोष्ट आहे की परमेश्वराच्या योजनांवरती शंका करणं आम्हाला सोडून द्यायचंय. हालेलुया. कधी कधी आम्ही आमच्या मनामध्ये स्वतःला विचारतो की परमेश्वराकडे माझ्यासाठी काही योजना आहेत का? असतील का? त्यांच्यासाठी योजना आहे, त्यांच्यासाठी परमेश्वराची योजना आहे, माझ्यासाठी नाही आहे. हा विचार आम्ही बऱ्याच वेळेस आमच्या मनामध्ये आम्ही करतो बऱ्याच वेळेस करतो. हा अनुभव आमच्या सेवेच्या वेळामध्ये मला बऱ्याच वेळेस बऱ्याच लोकांच्या जीवनातून अनुभवायला येतो. हालेलुया. आम्ही इतरांच्या जीवनामध्ये जे सुख आहे, समृद्धी आहे, इतरांच्या जीवनामध्ये जी शांती आहे, इतरांच्या जीवनामध्ये परमेश्वराने दिलेली कृपा आहे, या गोष्टी पाहून पियानो आम्ही विचार करायला लागतो की माझ्या जीवनासाठी परमेश्वराच्या काहीच योजना नाही का? ही शंका आहे. हा प्रश्न जरी आहे, परंतु ही शंका आहे परमेश्वराच्या योजनेवरती केलेली शंका. हालेलुया. आणि हा प्रश्न बरेच जण आपल्या जीवनामध्ये विचारत असतात. विचारला पाहिजे का? यस, बडी गफलत हो गई सर. बऱ्याच जणांना प्रश्न पडला आज. हा प्रश्न मी बऱ्याच वेळेस स्वतःला विचारला, परंतु मी एका वचनावरती फार विश्वास करतो आणि हे वचन मला फार आवडतं. वाचूयात आम्ही. इर्मया 29 आणि वचन 11 मला काय सांगतं? Jeremiah chapter 29 verse 11. 29:11. परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. हालेलुया. किती जण परमेश्वरावरती विश्वास करतात? जर आपण परमेश्वरावरती विश्वास करतो तर परमेश्वराने आपल्याला विशेष प्रकारच्या हेतूने निवडलेला आहे, विशेष प्रकारच्या योजना त्याने आमच्या जीवनामध्ये आखलेल्या आहेत. आणि या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन स्पष्ट करत आहे की तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. हालेलुया. हिंदी में बहुत अच्छा ये वचन लिखा हुआ है, पढ़ेंगे. यस, वाचा. क्योंकि यहोवा की यह वाणी है कि जो कल्पनाएं मैं तुम्हारे विषय करता हूँ उन्हें मैं जानता हूँ. वे हानि की नहीं वरन कुशल ही की है, और अंत में तुम्हारी आशा पूरी करूंगा. हालेलुया. शेवटी परमेश्वर काय करेल? आमची आशा पूर्ण करेल. परंतु आशा केव्हा पूर्ण होईल? ज्या वेळामध्ये परमेश्वरावरती आम्ही शंका करणार नाही त्या वेळामध्ये. हालेलुया. माझ्या जीवनात इतक्या समस्या का? माझ्या जीवनात इतक्या अडचणी का? माझ्या जीवनात इतकं दुःख का? माझ्या जीवनात इतके वादविवाद का? माझ्याच जीवनात इतके आजार का? सो अँड सो. हालेलुया. ही शंका आहे परमेश्वराच्या योजनेवरती. परंतु जर आम्ही परमेश्वरावरती विश्वास करतो ना, तो व्यक्ती त्याला आवश्यकता नाहीये की माझ्या भविष्यामध्ये परमेश्वराने काय ठेवलेले जाणून घेण्याची. आहे का गरज आहे का की आपल्या जीवनामध्ये परमेश्वर काय करणार आहे जाणून घेण्याची? आवश्यकता नाही. एका ठिकाणामध्ये जर त्याचं वचन आम्हाला सांगतं की तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो, ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. जर परमेश्वर आम्हाला या वचनाने तो अभिवचन जर तो आम्हाला देत आहे, जर तो आमच्या बरोबर प्रॉमिस करतो की मी तुमच्या बरोबर कशा योजना केलेल्या आहेत? हिताच्या योजना केलेल्या आहेत. जर तो स्वतः म्हणतो अनिष्टाच्या योजना मी तुमच्यासाठी केलेल्या नाहीये, मग आम्हाला काय गरज आहे की इतरांकडनं जाणून घ्यायची? हालेलुया. परंतु आज हा उत्साह बऱ्याच जणांच्या अंतःकरणामध्ये आहे. मी याच्याकडे जाईल, मी त्याच्याकडे जाईल, मी त्याला विचारेल, मी त्याला विचारेल की माझ्या जीवनामध्ये काय घडणार आहे. काय गरज आहे?
जो अखिल सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर जर तुमच्या बरोबर आहे, तो तुमचं अहित कधी होऊ देणार नाही. अनिष्ट तुमच्या जीवनामध्ये तो कदापि होऊ देणार नाही. परंतु त्याच्यावरती शंका करणं आजच आम्हाला सोडून देणं गरजेचं आहे आणि त्याची वाणी ऐकणं गरजेचं आहे. एक वचन आम्ही वाचूया, आणखी आम्हाला स्पष्टता येईल. यशाचं पुस्तक याचा अध्याय 55 आणि वचन 8 आणि 9. Isaiah chapter 55 verse 8 and 9. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत, माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहेत. हालेलुया. सो परमेश्वराच्या कल्पना, परमेश्वराचे मार्ग किती उंच आहे माहिती आहे? किती उंच आहेत? आकाशा इतकी उंच आहेत. आणि आम्ही जे विचार करतो, आमचे विचार त्या जमिनीवरती असलेले धूळ, त्या जमिनीवरती असलेला कचरा यासारखे आमचे विचार आहेत. हालेलुया. इतकी मोठी तफावत परमेश्वराच्या कल्पना, परमेश्वराचे मार्ग यामध्ये आहे. आम्ही फार छोटा छोटा विचार करायला लागतो, परंतु मोठ्या मोठ्या कल्पना, मोठे मोठे मार्ग, मोठमोठ्या योजना परमेश्वराने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केलेल्या आहेत. याचं एक मोठं उदाहरण मी तुम्हाला सांगेल. ज्या वेळामध्ये योसेफ आपल्या बापाच्या घरी होता, योसेफाचे भाऊ योसेफाला त्याच्याबद्दल ते घृणा करत होते, त्याला राग करत होते, कारण योसेफ हा स्वप्नदर्शितो होता. अनेक स्वप्न परमेश्वर त्याला दाखवत होता आणि त्या स्वप्नांचा अर्थ सुद्धा परमेश्वर त्याला स्पष्ट करत होता. हा स्वप्नदर्शी. आणि या कारणाने त्याचे भाऊ त्याचा द्वेष करू लागले आणि एक परिस्थिती त्याच्या जीवनामध्ये उद्भवली की त्याला एका मोठ्या खड्ड्यामध्ये त्याला टाकण्यात आलं. त्यानंतर त्याच्या बापाकडे यांनी एक त्याचा जो सदरा आहे, तो सदरा घेऊन ते गेले आणि त्या सदऱ्याला त्यांनी रक्तामध्ये भिजवलं होतं. आणि तो सदरा घेऊन ते बापाकडे गेले आणि त्याला सांगितलं की तुमचा मुलगा मरण पावला. परंतु त्यांनी काय केलं होतं? व्यापाऱ्याला विकून टाकलं. योसेफ पुढे चालून काय होतो? तो गुलाम म्हणून त्या देशामध्ये जातो, मिस्रामध्ये. आणि त्या ठिकाणामध्ये तो गुलाम म्हणून असताना त्याच्या जीवनामध्ये आणखी परिस्थिती उद्भवते की त्याला परत एकदा एका भयंकर चुकीमध्ये त्याला गुंतवलं जातं आणि त्यानंतर त्याला जेलमध्ये टाकलं जातं. त्या ठिकाणामध्ये त्याच्याबरोबर फारोचे जे 2 विशेष प्रकारचे जे व्यक्ती आहेत ते त्याबरोबर असतात. त्यांना त्याच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला जातो आणि स्वप्नांचा अर्थ सांगितल्यानंतर एकाला मुक्तता केली जाते आणि एकाला मारून टाकण्यात येतं. ज्याला मुक्तता केली जाते तो त्याची आठवण करत नाही, परंतु परत एकदा फारोला स्वप्न पडतं आणि त्या वेळामध्ये फारोच्या त्या स्वप्नांचा अर्थ सांगणारा कोणी नसतो आणि त्या वेळामध्ये त्याला आठवण होते की योसेफ या स्वप्नांचा अर्थ सांगेल. आणि योसेफ त्याच्या स्वप्नांचा अर्थ सांगतो. आणि हा जो वेळ गेला माहितीये, त्या प्यालेबदाराला मुक्तता मिळाल्यानंतर हा 2 वर्षाचा साधारण वेळ आहे. हालेलुया. परंतु त्याने काय केलं? वाट पाहिली. काय केलं त्याने? वाट पाहिली. योसेफाला खड्ड्यामध्ये सुद्धा राहावं लागलं, गुलाम म्हणून त्याला राहावं लागलं. योसेफाला जेलमध्ये सुद्धा राहावं लागलं. योसेफाला त्या वेळेची वाट पाहावी लागली. त्याने परमेश्वराच्या योजनेची वाट त्याने पाहिली. आणि आम्हाला पाहायला मिळतं की त्याने योसेफाला मिस्राचा पंतप्रधान केलं. हालेलुया. योसेफाला एका मोठ्या पदावरती नेण्यात आलं, कारण परमेश्वराच्या योजना या संबंधित तो तत्पर होता की परमेश्वराने माझ्यासाठी हिताच्या योजना केलेल्या आहेत. तो कठीण परिस्थितीतून प्रियानो त्या पदापर्यंत गेला. आणि मी पाहतो की योसेफ ज्या वेळामध्ये त्या देशाचा तो पंतप्रधान आहे, त्या वेळामध्ये त्याने असं नियोजन केलं की 7 वर्ष जे सुकाळाचे आहेत त्या वेळामध्ये अन्नधान्य त्याने साठवलं आणि 7 वर्ष जे दुष्काळाचे आहेत त्या वेळामध्ये अन्नधान्य त्या देशाला पुरतील आणि इतर राष्ट्रांना सुद्धा ते उष्ण देतील, विकत देतील आणि मोठा व्यापार ते करतील. अशा प्रकारच्या मोठ्या जबाबदारीला परमेश्वराने योसेफाला देव केलं.
आणि त्या योसेफाच्या द्वारे परमेश्वराने इस्रायली यहुदी लोकांचं, परमेश्वराने विशेषतः त्याचं कुटुंबाचं रक्षण केलं, त्यांना अन्नधान्य परमेश्वराने पुरवठा केला. तो परमेश्वराची योजना सुरुवातीला कोणालाच कळत नाही. हालेलुया. ज्या भावांनी त्याचा द्वेष केला, ज्या भावांनी त्याला ठार मारण्यापर्यंत प्रयत्न केला, पण त्याच भावांनी पुढे चालून त्याला नमन केलं. हालेलुया. तो एका मोठ्या पदापर्यंत जाण्यासाठी पियानो त्याला वाट पाहावी लागली. त्याने परमेश्वराला समर्पित आपलं जीवन तो जगला. पियानो आज सुद्धा आम्ही आमच्या जीवनामध्ये जर परमेश्वरावरती शंका करत नाही तर पियानो परमेश्वर नक्की त्याच्या योजना आपल्या जीवनात तो पूर्ण करेल. शंका करणारा व्यक्ती परमेश्वराची वाणी कदापि ऐकू शकत नाही. योसेफ परमेश्वराची वाणी ऐकत होता, परमेश्वर त्याच्याशी बोलायचा. त्याच कारणाने तो परमेश्वराकडनं ऐकून पियानो तो त्या स्वप्नांचा अर्थ तो सांगायचा. योसेफाकडे इतकं ज्ञान, इतकं चातुर्य नाहीये, इतकी बुद्धी त्याच्याकडे नाहीये, परंतु या विशेष प्रकारची कृपादान परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये देऊ केलं. तोच परमेश्वर आपला देव आहे, जो योसेफाचा, याकोबाचा, अब्राम, इसाक, याकोबाचा जो देव आहे, मोशेचा जो देव आहे, तोच परमेश्वर आपला देव आहे. हालेलुया. सो तो परमेश्वर त्याच्या योजनेवरती प्रियानो आम्ही कदापि शंका करायची नाही. शंका करायचं ही गोष्ट आम्हाला सोडून द्यायची आहे. हालेलुया. सो या एकंदरीत 6 गोष्टी आम्ही पाहिल्या की याद्वारे परमेश्वराची वाणी, परमेश्वराचा आवाज ऐकण्यासाठी प्रियानो आम्हाला या गोष्टी आज सोडून द्यायच्या आहे, म्हणजे परमेश्वराची वाणी आम्ही ऐकू शकतो. सो पहिली गोष्ट आहे की आपल्या अंतःकरणामध्ये असलेला जो गोंधळ, चिंता आणि स्वतःला सिद्ध करणं, भीती, दडपण, या गोष्टी आम्हाला आजपासून सोडून द्यायच्या आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की अनेक ज्या समस्या आहेत त्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करणं आम्हाला सोडून द्यायचं. आम्हाला एक लिमिटेशन आहे. आम्हाला आमचं जीवन परमेश्वराला समर्पित करायचं. आपल्या बुद्धीवरती आम्हाला अवलंबून राहायचं नाही, की परमेश्वराला आम्हाला मार्गदर्शन मागायचं की परमेश्वरा तुम्हाला मार्गदर्शक बन. तो परमेश्वर आमच्या जीवनातील समस्या सोडवेल. तिसरी गोष्ट की आम्हाला आमच्या पाचारणाकडे, परमेश्वराने जे पाचारण आम्हाला दिलेलं आहे त्या पाचारणाकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे. चौथी गोष्ट की आम्ही दुसऱ्यांची इच्छा, दुसऱ्यांचे विचार आम्हाला स्वीकारायचं आम्हाला सोडून द्यायचं आहे. त्यानंतर 5वी गोष्ट की भूतकाळातील पाप आणि भूतकाळातील चुका या गोष्टी पकडून ठेवण्याचं आम्हाला सोडून द्यायचं आहे. आणि 6वी गोष्ट की परमेश्वराच्या योजनेवरती आम्हाला शंका करायचं सोडून द्यायचं, म्हणजे आम्ही परमेश्वराची वाणी स्पष्टपणे ऐकू. हालेलुया. जर आम्हाला परमेश्वराची वाणी ऐकायची आहे, परमेश्वराचा आवाज जर आम्हाला ऐकायचा आहे, तर पियानो आम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. हालेलुया. जर या गोष्टी आजपासून आम्ही करायला सुरुवात केली तर तुम्हाला परमेश्वराची वाणी ऐकायला मिळेल. तो परमेश्वर तुमच्याशी बोलेल. हालेलुया. की जो परमेश्वर त्याच्या लोकांशी बोलत होता तोच परमेश्वर तुमच्याशी बोलेल. परंतु आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या शंका, आमच्या जीवनातील असणाऱ्या ज्या पाप, ज्या चुका आहेत त्या आम्ही जर घट्ट पकडून ठेवल्या, दुसऱ्यांचे विचार आमच्या मनावरती, आमच्या अंतःकरणावरती जर प्रभाव होऊ दिला, प्रियानो जर आम्ही आमच्या पाचारणाकडे जर दुर्लक्ष केलं, जर आमच्या जीवनामध्ये प्रियानो आम्ही आमच्याच समस्या आम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न केला, जर आमच्या जीवनातील गोंधळ, चिंता, आमच्या जीवनातील दडपण, आम्हाला स्वतःला सिद्ध करण्याचं आम्ही जर आमच्या जीवनामध्ये प्रयत्नशील राहिलो, तर पियानो परमेश्वराची वाणी आम्ही ऐकू शकणार नाही. परंतु परमेश्वराची वाणी ऐकण्यासंबंधी आम्ही वचन ऐकलेले की या सगळ्या गोष्टी जर आम्ही करणं सोडून दिल्या, टाकून दिल्या, तर परमेश्वराची वाणी, परमेश्वराचा आवाज आम्ही नक्की ऐकू. तो प्रत्येकांना आवाज देत आहे, प्रत्येकांशी तो बोलत आहे, परंतु आम्हाला हा जगातला गोंधळ आणि अंतःकरणातला जो गोंधळ आहे तो आम्हाला परमेश्वराची वाणी ऐकू देत नाही. सो आज आम्ही तयार होऊया परमेश्वराची वाणी, त्याचे आवाज ऐकण्यासाठी, आणि त्याच्यावरती आम्ही पूर्ण विश्वास करू. प्रभू आमच्याशी नक्की तो बोलेल. प्रभू आम्हाला आशीर्वादित करो या वचनाच्या द्वारे. गॉड ब्लेस यू.